नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळी तयारी झाल्यानंतर आर्या, युक्ता आणि तुलसी आणि सगळे केसर मिळून हवेलीच्या अंगणात येऊन तिथे असणाऱ्या बाजेवर बसल्या. शुरू करो भाई, तुलसी बोलली. जी हुकुम, त्या कलाकारांमधील एक जण बोलले. राणा त्याच्या रूममध्ये जाऊ लागला. अरे राणा, तू कुठे निघालास? तुलसीने विचारलं. मी आहे रूममध्ये, राणा बोलला. तुला नाही पाहायचं का नाचगाणं? युक्ता बोलली. तुम्ही एन्जॉय करा, राणा बोलला. रुकिये ना राणाजी, त्या कलाकारांमधील एक सुंदर मुलगी लाडात येत राणाला बोलली. आप यहाँ होंगे तो हमारा भी जी लगेगा. ती त्याचा हात हातात घेऊन एकदम त्याच्या जवळ येऊन बोलली, जे आर्याला बिलकुल आवडलं नाही. आपको कुछ भी चाहिए तो आवाज दे दो, बंदा खिदमत में हाजिर होगा. राणा तिच्यासोबत फ्लर्ट करत बोलला. ते पाहून युक्तानं भुवया उंचावल्या आणि आर्याकडे पाहिलं. हमें तो आप चाहिए, देंगे? जी जरूर, राणा हसत बोलला. तो फिर बैठिए ना. त्या मुलीनं त्याला एका बाजेवर बसवलं. लो भाई, अब तो राणा भी मान गया, अब तो शुरू करो, केसर हसत बोलली. जी. ती मुलगी पण हसली आणि त्यांच्याकडे असणारे कलाकार मग त्यांची वाद्य वाजवत गाणी वाजवू लागले. ती मुलगी राणाच्या भोवतीच नाच गात होती. राणाही तिच्या रंगात चांगलाच रंगला होता आणि त्याचाच फायदा घेत ती मुलगी त्याच्याशी अजूनच लगट करत बरेच लाडीक चाळे करत होती, ज्यामुळे आर्याला खूपच राग येत होता. ती रागानं उठली आणि आत जाऊ लागली. काय झालं? युक्ता डोळ्यांनीच बोलली. मला हा तमाशा सहन होत नाही. एवढं बोलून आर्या हवेलीत गेली. राणाने तिला पाहिलं पण मुद्दाम तिच्याकडे लक्ष दिलं नाही. क्या हुआ? तुलसी युक्ताला बोलली. येईल ती थोड्या वेळात, युक्ता बोलली आणि मग पुन्हा सगळे त्या मुलीच्या नृत्यामध्ये हळवले. सगळी मुलं सारखीच असतात, दाखवायचं एक आणि करायचं एक. कोण कुठली ती मुलगी तिने लगट केली हा लगेच पाघळला. बरं झालं त्याचं खरं रूप आत्ताच माझ्या समोर आलं. आर्या तिच्या रूममध्ये रागानं चरफडत इकडे तिकडे फेऱ्या मारत होती, पण तिचा जीव काही तिथे लागत नव्हता आणि म्हणून ती टेरेसवरती गार्डनमध्ये जाऊन खाली चाललेली मेहफिल वरून पाहू लागली. राणा आणि ती मुलगी आता एकमेकांसोबत डान्स करत होते आणि इकडे आर्यावर रागानं अजूनच लाल होत होती. राणाचं लक्ष वर टेरेसवर गेलं आणि रागानं त्याच्याकडे पाहणारी आर्या त्याला दिसली. तो गालामध्ये हसला आणि फोनचा बहाणा करून तिथून निघून हवेलीत आला. युक्ताचं त्यांच्यावरती बरोबर लक्ष होतं. तो नक्कीच आर्याकडे गेलाय हे ती जाणून होती. ती खुश झाली आणि मेहफिल एन्जॉय करू लागली. इकडे राणा टेरेसवरती गार्डनमध्ये आला. आर्या अजूनही खालीच पाहत होती. तो अचानक कुठे गेला ते ती शोधत होती. मला शोधतीयस का? पाठीमागने त्याचा आवाज आला आणि तिने दचकून मागे वळून पाहिलं तर तो हाताची घडी घालून गालात हसत तिच्याकडेच पाहत होता. नाही, ती नाक मुरडत बोलली आणि तिथून जाऊ लागली. तर त्यानं तिचा हात पकडला. डोंट लाय. मी का खोटं बोलू? तिनं तिचा हात हिसकावून सोडवून घेतला. कारण मला तुझ्या या फिलिंग्स समजू नयेत म्हणून, तो पुन्हा गालात हसत बोलला. कसल्या फिलिंग्स? ती चिडली. मी त्या मुलीसोबत फ्लर्ट करत होतो, तिच्या जवळ जात होतो आणि त्याचा तुला राग येत होता ना? तो डोळे मिचकावत बोलला. अजिबात नाही. तू अशा कितीही मुलींशी लगट केलं तरी मला काही वाटणार नाही आणि मला तू बिलकुल आवडत नाहीस, ओके? ती ॲटिट्यूड दाखवत केसांना झटका देत बोलली. रिअली? मग अशी गाल फुगवून इथे का आलीस? मेहफिल खास तुझ्यासाठी होती ना? तो हाताची घडी घालून तिला अजूनच चिडवत बोलला. मला बोर होत होतं म्हणून आले इथे. आणि तुला काय फरक पडतो त्याचा? तू त्या मुलीची कंपनी, तिचं लगट चांगलं एन्जॉय करत होतास ना? तुम्ही सगळी मुलं सारखीच असता. जिथे मुलगी दिसली फ्लर्टिंग सुरू. बरं झालं तुझं हे रूप वेळीच माझ्या समोर आलं, ती रागात येत बोलली. तू तर असं बोलतेस की जसं की आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत, एकमेकांसोबत कमिटेड आहोत आणि मी तुला चीट केलंय, तो मिश्किलपणे हसत बोलला. प्रेमात आणि तुझ्या? हट. मी ज्याच्यावर प्रेम करेन तो माझ्या बाबासांसारखा असेल, संयमी, एकनिष्ठ, फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम करणारा. प्रत्येक मुलीवरती भाळणाऱ्या मुलावर मी कधीच प्रेम करणार नाही, समजलं? नाऊ मूव ऑन.
त्याची तुलना आरंभशी केलेली त्याला बिलकुल आवडली नाही. त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. ती दचकून त्याच्या डोळ्यात पाहत होती. मला माझी तुलना कुणाशीही केलेली आवडत नाही, तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला. यू आर राईट. तुझी आणि माझ्या बाबासांची तुलना होऊ शकत नाही. ते प्रत्येक गोष्टीत तुझ्यापेक्षा सरस आहेत आणि मला त्यांच्यासारखाच मुलगा हवाय, तुझ्यासारखा चीप नाही. ती असं म्हणताच त्यानं रागानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि पॅशनेटली तिला किस करू लागला. काही सेकंद तर तिला समजलंच नाही की काय झालंय, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा ती त्याला प्रतिकार करत दूर करू लागली. पण त्यानं तिला अजूनच घट्ट पकडलं आणि तिची होणारी हालचाल बंद केली. तिच्या नाजूक ओठांना तो जोरजोरात चघळत होता, ज्यामुळे तिला त्रास होत होता. हळूहळू तिचा प्रतिकार कमी झाला आणि वेदनेनं तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं हे त्याला जाणवलं. मग त्यानं भानावर येत तिला सोडलं. हाऊ डेअर यू, ती रागानं त्याच्याकडे पाहत बोलली. आय एम सॉरी, मला असं करायचं नव्हतं. तुला हर्ट करण्याचा माझा काही हेतू नव्हता, पण तुझ्या बोलण्यानं मी स्वतःवर कंट्रोल करू शकलो नाही. माझ्या मनात तुझ्यासाठी ज्या फिलिंग्ज आहेत कदाचित त्या बरोबर नाहीत. यू आर अ प्रिन्सेस. मला तुझ्यावर प्रेम करण्याचा, तुझी स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही. ती माझी अवकात नाही. पण मी या हृदयाचं काय करू? सगळं समजत असतानाही हे तुझ्याकडेच ओढ घेतं. तुला एक नजर पाहण्यासाठी तरसत असतं. मला माहीत आहे हे सगळं चुकीचं आहे, पण याला कसं समजावू? पण तू काळजी करू नकोस. हुकूम येताच मी हा जॉब आणि ही हवेली सोडून तुझ्यापासून खूप दूर जाईन. पुन्हा कधीही तुझ्या समोर येणार नाही. तुला तुझ्या मनासारखा मुलगा मिळो आणि तुझ्या पुढील आयुष्यासाठी फार शुभेच्छा. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. त्यानं 2 पावले टाकलीच होती की तिनं त्याचा हात पकडला. थांब. त्यानं मागे वळून पाहिलं. माझं बोलून ऐकून न घेता कुठे निघालास? ती रागात बोलली आणि तो तसाच वळून तिच्याकडे पाहू लागला. मला ना तुझा ॲटिट्यूड अजिबात आवडत नाही, पण तरीही तू आवडतोस. मला तुझे हे वागणं बिलकुल आवडत नाही, पण तरीही तू आवडतोस. मी तुझी हुकूम आहे, पण तू माझ्यावर हुकूम चालवतोस ना, ते मला आवडतं. तू त्या मुलीला जवळ घेऊन दिलंस ना, तर मला तुझा खूप राग आला, पण तरीही तू मला आवडतोस. तू मला न विचारता किस केलंस, मला नाही आवडलं, पण तरीही तू मला आवडतोस. तू शर्टलेस असतोस ना, तेव्हा फारच हॉट दिसतोस. माझंही मन तुझ्याकडे ओढ घेतं. तुला पाहण्यासाठी मीही बाल्कनीमध्ये सारखी येत असते. तुला झालेल्या जखमा मलाही त्रास देतात. तुझ्या वेदना मलाही जाणवतात. मला नाही माहीत मी तुझी इतकी काळजी का करते. मला नाही माहीत हे प्रेम आहे की अट्रॅक्शन, पण जे काही आहे ते माझ्यासाठी खूप वेगळं फिलिंग आहे. हे फिलिंग मी याआधी कुठल्याच मुलासाठी कधीच फील केलं नाही. माझ्याशी असं बेधडक बोलणारं, माझ्या इतक्या जवळ येणारा आणि मला असा किस करणारा तू पहिलाच मुलगा आहेस. खरं तर तुझ्या या हरकतीवरती मला फार राग आलाय, पण मी तुला रागावू शकत नाही. मला असं का होतंय? तू अशी कुठली जादू केली आहेस माझ्यावर? मला तुझं बोलणं खूप स्पेशल का फील होतंय? तुझ्यासोबत असताना फार सेफ फील करते मी. बाबासा आणि आदित्यनंतर मला तूच जवळचं वाटू लागलायस. अखेर तिनं तिच्या मनातील सगळ्या भावना त्याच्या समोर आणल्या आणि तो एकटक तिच्याकडे पाहू लागला. तिच्या डोळ्यात त्याला त्याच्यासाठी प्रचंड प्रेम दिसत होतं. तर मग मित्रांनो, हे प्रेम जरी दिसत असलं तरी यामागे प्रचंड काटे आहेत. पाहूयात की पुढे नक्की काय घडणार ते. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.